हॅलो गाईस, आज आपण बनवणार आहेत सांबार बनवण्यासाठी मी इथे घेतलेली आहे तुरीची डाळ. ती माझ्याकडे गावरानी आहे म्हणून मी गावरानीच घेतलेली आहे. तुमच्याकडे जर दुकानातली असेल तर घेऊ शकता. आणि हे बघू शकता इथे घेतलेले आहेत 3 टोमॅटो. तर तुम्ही बघू शकता आता मी ही डाळ धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने. डाळीमध्ये असे टोमॅटो टाकून घेतलेले आहेत. आता आपण याला शिजायला ठेवू. तुम्ही बघू शकता गाईज आपली डाळ शिजलेली आहे. आता आपण याला छानपैकी मिक्स करून घेऊया. आपली डाळ आता मिक्स झालेली आहे. यात 2 ग्लास आपण पाणी घालूयात. आता आपण यात 2 ग्लास पाणी घालून घेतलेलं आहे. आपण आता कढई ठेवूयात. आता कढई गरम होईपर्यंत तुम्हाला मी दाखवते यात काय काय साहित्य लागणार आहे. इथे घेतलेलं आहे एका बाउलमध्ये तेल. एका बाउलमध्ये घेतलेलं आहे जिरं, थोडासा वाटलेला लसूण, एका बाउलमध्ये घेतलेला आहे कढीपत्ता, एका बाउलमध्ये घेतलेली आहे हळद, एका बाउलमध्ये घेतलेला आहे मीठ, आपण घेतला आहे सांबार मसाला, चवीनुसार गूळ आणि इथे घेतलेली आहे मिरची पावडर. तर आता आपली कढई झालेली आहे गरम. आपण यात तेल टाकूयात. मी यात टाकलेलं आहे 2 चमचे एवढं तेल. आपण टाकूयात यात अर्धा चमच जिरे, नंतर टाकूयात लसूण, त्यानंतर घालूयात कढीपत्ता, अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच मीठ आणि घालूयात 1 चम्मच मिरची पावडर, 1 चम्मच सांबार मसाला. हे छान असं आता आपण फ्राय करून घेऊयात. आता हे छान असं फ्राय झालेलं आहे. यात आपण टाकूयात डाळ. आता आपण टाकली आहे यात डाळ. आणि घालून घेऊया थोडासा गूळ. आणि छान असं आता ह्याला उकळू येऊ द्या. सो गाईज तुम्ही आता बघू शकता आपलं सांबार तयार झालेलं आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा.